राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल एक मोठं भाष्य केलेलं आहे. शरद पवार असं म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक हे मांडणी करताना धर्मांध शक्तीला बळ देतात आणि 40% लोकच हे भजन कीर्तन करून पुरोगामी विचार मांडतात. आपल्यासोबत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आहेत प्रकाशबुवा जवंजाळ. महाराज, शरद पवारांनी जे भाष्य केले, काय नेमकं काय तुमच्या भावना आहेत, काय वाटतं तुम्हाला, काय असायला पाहिजे? आदरणीय पवार साहेबांनी केलेलं विधान अतिशय चुकीचं आहे. म्हणजे मला असं आश्चर्य वाटतं की त्यांनी वारकरी संप्रदायाचा कधी अभ्यास केला नाही, वारकरी संप्रदायाशी कधी ते टच राहिले नाही, कधी पंढरी क्षेत्रात येत नाहीत. म्हणजे केवळ ज्यावेळेस दिंडी बारामतीहून जातात त्यावेळेस ते कधी त्या दिंडीत सहभागी होत नाहीत. आणि अशा त्या संदर्भातला अपूर्ण अभ्यास असलेल्या एवढ्या मोठ्या माणसाने अशा पद्धतीचं चुकीचं विधान करणं हे अतिशय गैर आहे. खरं म्हणजे वारकरी संप्रदाय जो आहे हा धर्माचे पालन करणे, पाखंड खंडनं हे जरी निश्चित वारकरी संप्रदायाचं काम आहे, पण अंधश्रद्धा बाजूला घालून श्रद्धा निर्माण करण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करतो आहे. पण खरं धर्मांध शक्तीला जी ताकद दिली ती आदरणीय पवार साहेबांनी दिली, हेही मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे मानतो आहे. कारण पूर्ण अनुभव त्या संदर्भातला माझा असा आहे की जर आता हिंदुत्व तोडण्यासाठी, वारकरी संप्रदायात एक विष पेरण्यासाठी त्यांनीच काही लोक घुसवलेत असं आमच्या निदर्शनास आलं आहे. दुसरं त्यांनी असे म्हटले की यात महिला कुठेही नाही. हेही विधान त्यांचं चुकीचं आहे. त्यांनी जर पाहिलं तर आळंदी ते पंढरीला वारी जाणारी वारी जी आहे, ते तुकोबारायांची वारी असो, ज्ञानोबारायांची वारी असो, आमच्या आळंदी पंढरी क्षेत्राकडे जाणारी. कारण पंढरपूरचं क्षेत्र जे आहे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि दैव शास्त्राने हा भाव निवडीला. त्यामध्ये पुरुषही संख्या असते, महिलांची संख्या असते, युवक असतात, युवती असतात. किंबहुना नामसप्ताहात कधी ते आदरणीय पवार साहेब गेले नाहीत, कोणाचं कीर्तन त्याने ऐकलं नाही, कीर्तनकार काय म्हणतात हे त्यांना माहिती नाही. पण केवळ कुठेतरी वारकरी संप्रदायात धक्का द्यायचा आहे, त्यात विष पेरायचा आहे, धर्मांध शक्तींना ताकद द्यायची आहे, वारकरी संप्रदायात फूट पाडायची आहे, असंच त्यांचं विधान आपल्याला दिसतं आहे. आणि ते जे म्हणतात की महिला नाही आहेत, दिंडीत महिला असतात, कीर्तनात महिला असतात. किंबहुना राज्यभर जर आपण विचार केला तर महिलांचे स्वतंत्र सप्ते होतात. महिला ज्या आहेत, जे पुरुष वर्गाने आयोजित केलेले जे नामसप्ताह आहेत त्याच्यातही महिला असतात. याचा अर्थ नक्कीच असा आहे की त्याने याचा कुठलाही अभ्यास केला नाही. अभ्यास न केलेल्या माणसाने असं विधान करणं हे अतिशय चूक आहे. ते त्यांच्या क्षेत्रात मोठे असतील, आम्ही त्यांचा सन्मान करतो आहे, पण या क्षेत्रात मात्र त्यांचा सन्मान आम्ही ठेवायला तयार नाही, हा त्याचा अर्थ आहे. वारकरी संप्रदायाची मोठी चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करून वारकऱ्यांचं कुठेतरी खच्चीकरण करणं हा त्यांचा हेतूच असा आहे की वारकरी संप्रदायाचं खच्चीकरण करायचं आहे. आणि कुठेतरी जे मुस्लिमांचे असतील धर्मगुरू त्यांना ताकद द्यायची आहे, ख्रिश्चनांच्या धर्मगुरूंना ताकद द्यायची आहे, या संदर्भात त्यांची ताकद असते. आणि आम्ही नेहमी पाहतोय ना, त्यांनी असं विचार केला असता पंढरीला जायचं आहे, वर्षातून एक वेळेस तरी जायचं आहे, असं बिलकुल त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. आणि ज्यांना पंढरीत जायचं स्वप्नात येत नाही अशा माणसाने वारकरी संप्रदाय बोलण्याचा काय नैतिक अधिकार आहे पवार साहेबांना? अतिशय चुकीचं विधान त्यांचं आहे. त्यांना वाटत असेल तर त्यांनी तिकडे काय काय त्यांचं करायचं ते करावं, पण वारकरी संप्रदायात विष पेरण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. जर तशा पद्धती ते करतील तर वारकरी संप्रदाय जो आहे हा एक मोठा लढा उभा करेल आणि त्यांच्या विरोधात जंग पछाडेल. हेही या निमित्ताने एक राज्याचा वारकरी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने आपल्यापुढे विधान करतोय. त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे असं वाटतं. कुठल्याही शब्द स्थिती अशी आहे त्यांनी खरंच त्याची माफी मागितली पाहिजे वारकरी संप्रदायाची, आणि त्यांचं शब्द जे आहेत हे त्यांनी परत घ्यावेत, ही आमची विनंती सुद्धा त्यांना आहे. अन्यथा अशा पद्धतीने त्यांनी विष पेरू नये. नक्कीच. तर हे होते वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशबुवा जवंजाळ. शरद पवारांनी जे भाष्य केलं आहे ते त्यांनी मागे घ्यावं, वारकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल अशा प्रकारचा इशारासुद्धा वारकरी संप्रदायाचे जे हरिभक्तपरायण प्रकाशबुवा जवंजाळ आहेत त्यांनी दिला आहे. कॅमेरामन नीरज देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.